थेट आपण भंडारा जिल्ह्यात जाऊया। तिकडे पवनी नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आहे, कुणाची सत्ता येणार आहे पाहूया। बघा, पवनीमधलं राजकीय चित्र असं सांगतंय की काँग्रेसचे सत्ता येईल, कारण 10 नगरसेवक त्यांचे निवडून येतील। बघा, पवनीमधील चित्र आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विजया राजेश नंदुरकर यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडेल असा अंदाज आहे। बघा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या नगराध्यक्ष होतील असा अंदाज आहे। शिंदे सेनेचे 6 ते 8 नगरसेवक निवडून येतील आणि संभाव्य सत्ता ही शिंदे सेनेकडे जाईल असा पवनीमधला अंदाज आहे। याबाबत आमचे प्रतिनिधींनी काय अंदाज वर्तवलेला आहे तो देखील पाहूया। पवनी नगर परिषद निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात असून प्रचाराचे वारे तेज गतीने वाहत आहे। नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असून ही पक्षनिहाय होणार आहेत। निवडणुकीत सर्व पक्षांकडून शुद्ध पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग आदी मुद्द्यांवर होत आहेत। तर नगरातील जनतेच्या कौलनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉक्टर विजय नंदुरकर यांच्याकडे प्रचाराचे पडदे भारी दिसत आहेत। मी सकाळ मीडियासाठी शाहिद अली, पवनी, भंडारा।